गोष्टी आहेत या सुद्धा आणतो की शेवटी सोशल मीडियातनं ह्या गोष्टी सुद्धा पुढे जाणार आहे की बाबांना 2016-17ला 2016चा एक ऊस वस्तू दर नियमन एक कायदा त्यावेळेस पारित झालता आणि त्या कायद्यानुसार ऊसाची RSF आणि FRP म्हणजे कमीत कमी किंमत आणि जास्तीत जास्त किंमत यापैकी जो अधिकचा दर असेल तो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे हा त्यावेळेस 2016ला कायदा पारित झाला आणि 2016-17चा ज्यावेळेस या महाराष्ट्रातला सगळा सीझन संपला त्यावेळेस FRP पेक्षा RSF अधिकची किंमत जी अधिक होती ती देणं बंधनकारक असताना या महाराष्ट्रातील जवळजवळ 144 साखर कारखान्यांनी त्यावेळेस RSF म्हणून FRP पेक्षा अधिकचा दर त्यावेळेस सगळ्या शेतकऱ्यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिला परंतु महाराष्ट्रातील 7 साखर कारखाने अशा पद्धतीने राहिलं गेलं त्यांच्याकडून की FRP पेक्षा RSF अधिक असताना सुद्धा त्या 7 साखर कारखान्यांनी 2016-17ला आपल्या कष्टाच्या घामाला जे अधिकचे टनेजचे रुपये आहेत ते अद्यापपर्यंत दिलेले नाहीत भावांनो आणि हे वास्तव मी ज्यावेळेस ऊस दर नियंत्रण मंडळात काम करायला गेलो त्यावेळेस मी 2016-17चं सगळं रेकॉर्ड बघितलं की RSF म्हणजे काय FRP म्हणजे काय आणि त्यातून मला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या आणि मी त्यावेळेस साखर आयुक्तांना आवर्जून सांगितलं आता सागर भाऊंनी सांगितलं की आता रस्त्यावरच्या लढाई बंद करा की आपण राज्य सरकारला जागं केलं पाहिजे प्रशासनाला जागं केलं पाहिजे आणि आमच्या ऊसाला दर दिला पाहिजे हे तुम्ही कारखानदारांना सांगा ही भूमिका सागर भाऊंनी मांडली त्याच भूमिकेनुसार मी साखर आयुक्तांकडनं ज्यावेळेस काही गोष्टींचा पोलखोल केला त्यावेळेस महाराष्ट्रातलं भयान आणि भीषण वास्तव्य आज समोर आलेलं आहे की 2016-17ला महाराष्ट्रातले 7 साखर कारखान्यांनी आम्ही FRP पेक्षा जे RSF आहे तो जो दर निघालेला आहे तो दर आमच्या साखर कारखान्याला देणं शक्य नाही म्हणून त्यांनी प्रशासकीय खर्च आमचा जास्त झालेला आहे आणि तो प्रशासकीय खर्च जादा झालाय म्हणून त्यांनी कोर्टात दावा दाखल केला आणि ज्यावेळेस दावा दाखल केला त्यावेळेस साखर आयुक्तांचा असा आदेश होता त्या साखर कारखान्यांना की तुम्ही FRP पेक्षा RSF तुमच्या कारखान्याला जास्त निघालेले आहे आणि तुम्हाला राज्य सरकारच्या निर्णयानुसार ती RSFचा जो अधिकचा दर आहे तो सगळ्या शेतकऱ्यांना देणं बंधनकारक आहे पण साखर आयुक्तांचा आदेशाला चॅलेंज करत त्या 7 कारखान्यांनी हायकोर्टात दावा दाखल केला कारखानदार किती हुशार असतात कारखान्याचे चेअरमन असतील MD असतील हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे दावा दाखल करत असताना फक्त कोर्टात प्रकरण फक्त ऍडमिट केलं परंतु त्याच्यावर त्या कोर्टाने स्टे सुद्धा दिलेला नाही 2016-17 पासून 2024 पर्यंत म्हणजे जवळजवळ 8 वर्ष झालं कोर्ट मॅटर पेंडिंग आहे आणि ज्यावेळेस दावा दाखल केला त्यावेळेस त्या 7 साखर कारखान्यांनी साखर आयुक्तांकडे एक पत्र दिलं की आमचा या RSF अधिकचा दर आम्ही शेतकऱ्यांना देऊ शकत नाही का देऊ शकत नाही याची कारणं चा उहापोह आम्ही न्यायालयात करणार आहे आणि न्यायालयीन बाब असल्यामुळे तुम्ही आमच्यावर अजिबात प्रेशर करू शकत नाही किंवा कायदेशीर कारवाई करू शकत नाही मी हे ज्यावेळेस रेकॉर्ड काढलं त्यावेळेस मी बघितलं मी त्यावेळेस स्वतः माझ्या जवळच्या एका वकील साहेबांना सांगितलं की हायकोर्टात अशी रीट दाखल झालेली आहे आणि या रीट मधील या 7 साखर कारखान्यांचा स्टेज काय आहे हे ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस मागच्या 3 महिन्यापूर्वी मी ज्यावेळेस त्या वकिलांकडून मुंबईला गेलो आणि मुंबईला हायकोर्टात जाऊन त्यावेळेस बघितलं तर 8 वर्ष झालं त्या साखर कारखान्यांना साधा स्टे सुद्धा किंवा स्थगिती आदेश सुद्धा मिळालेला नव्हता म्हणजे 16-17ला ज्या महाराष्ट्रातल्या ज्या साखर कारखान्यांनी RSF द्यायला बंधनकारक पाहिजे त्या साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत त्यावेळेसचं जे टनेजचं बिल आहे ते अद्यापपर्यंत दिलेलं नाही आज तो आदेश झालेला आहे
आणि त्या आदेशावर पुनरावलोकन आमच्या ऊस दर नियंत्रण मंडळात येत्या 7 नोव्हेंबरला मंत्रालयात सचिवांच्या अध्यक्षतेखाली ती मीटिंग होणार आहे आणि त्या मीटिंगमध्ये तुम्हाला हा निर्णय घ्यायचा आहे. हे पत्र मला परवा दिवशी आलेलं आहे. म्हणजे भावांनो, कारखानदार महाराष्ट्रात कशा पद्धतीनं फसवतात शेतकऱ्यांना याचं वास्तव स्वरूप मी तुमच्या समोर मांडतोय. आणि मी त्या दिवशी त्या मीटिंगमध्ये की आम्हाला 2016-17ला महाराष्ट्रातल्या 144 साखर कारखान्यांपैकी 138 साखर कारखान्यांनी जो RSF त्यांचा जो निगल तो दिलेला आहे, तोच दर राहिलेल्या 7 साखर कारखान्यांनी सुद्धा द्यावा ही भूमिका मी त्या दिवशी स्टँड घेणार आहे. आणि ते तुम्हाला पैसे भविष्यात मिळाल्याशिवाय राहणार नाहीत, त्याची ऑर्डर मी घेणार आहे. त्या 7 साखर कारखान्यांची भावांनो मी तुम्हाला नावं वाचून दाखवतो. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातले आपले 3 साखर कारखाने आहेत की सोलापूर जिल्ह्यातले साखर कारखाने 3, त्यामध्ये विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना पिंपळनेर, त्यांचा आज RSF नुसार जे देणं आपल्याला येणं आहे 231 रुपये 2016-17 पासून आपल्याला मिळणं गरजेचं आहे, ते अद्यापर्यंत त्या साखर कारखान्याने दिलेले नाहीत. त्याच पद्धतीनं श्री मकाई सहकारी साखर कारखाना आहे, त्या मकाई सहकारी साखर कारखान्याने सुद्धा 142 रुपये RSF अधिकचा दर आपल्याला दिलेला नाही. त्याच पद्धतीनं सासवड माळी शुगर साखर कारखाना माळीनगर, त्यांचे सुद्धा 324 रुपये आपल्याला मिळणे बाकी आहे 2016-17चं. आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त एका साखर कारखान्याचं देणं आहे, हे तुम्हाला मला आवर्जून सांगायचं आहे की बारामती ॲग्रो साखर कारखाना जो आहे, त्या बारामती ॲग्रो साखर कारखान्याचं 2016-17चं प्रत्येक शेतकऱ्याला जे प्रति टन द्यायचं पैसे राहिलेले आहेत ते 709 रुपये शेतकऱ्यांना मिळायचं बाकी आहे. भावांनो, एवढे पैसे 2016-17ला ज्या ज्या शेतकऱ्यांनी ऊस घातलाय त्या शेतकऱ्यांना त्या सीझनचे प्रति टन मिळणं बाकी आहे, त्याचा निर्णय हा आज माझ्याकडे आहे. हे पैसे तुम्हाला 1 महिना 2 महिन्यात ह्या सगळ्या साखर कारखानदारांकडून तुम्हाला मिळवून दिल्याशिवाय हा प्राध्यापक सुहास पाटील की सदाभाऊंचं नाव या महाराष्ट्रात सातत्यानं शेतकरी चळवळीत उज्ज्वल करण्यासाठी मी काम करतोय. आणि त्याच अनुषंगाने आजही मी सदाभाऊंबरोबर मी हे तुम्हाला ऊसाचे पैसे पाठीमागचे मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून